महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी खळबळ माजली आहे। 12वी नंतर आता 10वीचाही पेपर फुटलेला आहे। अमरावतीच्या अंजनगाव सुरजी या ठिकाणी 10वीच्या इंग्रजी विषयाचे जे पेपर आहेत ते कस्टडीतून बाहेर गेल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय। या प्रकरणी कस्टडीची जबाबदारी असलेले गट शिक्षणाधिकारी सुधीर खोडे यांना मध्यरात्री अटक करण्यात आल्याची माहिती आहे। सुनील कुमार अभ्यंकर आणि अनिल हाडोळे हे फरार आहेत, तर उपशिक्षणाधिकारी यांच्या भरारी पथकाच्या तपासात उर्दू आणि इंग्रजी विषयाचे पेपर शर्ट खाली लपवून आणल्याचं समोर आलेलं आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अमर गटारे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमर, अतिशय धक्कादायक अपडेट समोर येते अमरावतीमधून, नेमकं काय घडलेलं आहे 10वीच्या पेपरच्या वेळी? ऐकून बघितलं, काल इंग्रजी विषयाचा पेपर होता आणि यामध्ये अंजनगाव सुरजी येथील सर्व शिक्षा अभियानांतर्गत जे गट शिक्षण अधिकारी आहेत त्यांच्या कस्टडीमध्ये संपूर्ण हे जे 10वीचे जे पेपर आहे ते ठेवले जाते। त्यामध्ये जर बघितलं तर विस्तार अधिकारी शिक्षण आणि गट शिक्षण अधिकारी यांच्या कस्टडीमध्ये संपूर्ण विषयाचे पेपर ठेवले जाते। मात्र काल ज्यावेळी 10वीचा पेपर इंग्रजी विषयाचा पेपरचा जो सेंटरवर आला असताना त्या ठिकाणी ज्या सीलबंद टॉपिकमध्ये संपूर्ण पेपर ठेवले जात होते ते सील जे आहे ते फुटलेलं आढळून आलं। त्या ठिकाणी बघितलं तर शिक्षण विभागाच्या जे पथक आहे त्यांनी त्यावेळी ज्या व्हिजिट केली त्यावेळी ते पूर्ण सीलबंद पॉकेट फुटलेलं आढळून आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी संशय व्यक्त केला। मात्र चौकशी केल्यानंतर असं त्यांच्या निदर्शनास आलं की हे जे इंग्रजी विषयाचा पेपर जो आहे तो फुटले, त्यामुळे त्यांनी ते दिवसभर त्याच ठिकाणी थांबले आणि संपूर्ण पेपर आहे ते पेपर सुरळीत पार पडल्यानंतर रात्री उशिरा पर्यंत त्या ठिकाणी बघितलं तर अंजनगाव सुरजी या पोलीस स्टेशनमध्ये यांच्यावर गट शिक्षण अधिकारी व विस्तार अधिकारी अन्य दोघांविरुद्ध जे आहे गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामध्ये गट शिक्षण अधिकारी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं तर 3 जण अजूनही फरार आहे आणि संपूर्ण जो तपास आहे आता पोलीस विभाग व शिक्षण विभाग करत आहे। मात्र असं तरी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी विद्यार्थी व पालकांमध्ये खळबळ। नक्कीच अमर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।